नाही खोल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, नाही वर्ण धर्म याती नामे अवघेची सरती, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, विठ्ठल 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 पांडुरंगा गुरु प्रथम मन मन दुसरे चरण संदाजी त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासरुगा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगातून राम नामाचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल आणि नामपर प्रकरणातील अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. या पुण्यनगरीमध्ये हा त्रिदिनी भव्य दिव्य कीर्तन महोत्सव ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांची चरित्र कथा, अन्नदान आणि ज्ञानदानाचा हा भव्य दिव्य सोहळा. विठ्ठल ज्यांच्या अमृतवाणीतून आपण ही समर्थ महाराजांची कथा संपन्न करत आहोत आणि ही कथा श्रवण करत आहोत, असे महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार माझे अतिशय जवळचे मित्र हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठे महाराजांच्या मुखातून आपण ही कथा श्रवण करत आहोत. आज कथेचा पहिला दिवस, पण भरपूर आनंद सर्व मंडळीने घेतलेला आहे. आणि या कीर्तनासंदर्भात सुद्धा माझे मित्र साठे महाराजांनी विशेष आग्रह घेतला, विशेष अट्टहास घेतला. त्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट आमचे नारायण महाराज खिल्लारी गुरुजी त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. दुसरे गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट, महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे सदानंद गुरुजी कडोळे त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग महामेरू आमचे शत्रुघ्न महाराज पठाडे त्यांची विशेष उपस्थिती आहे. काय पठाडे एकत्र आले हो, काय सोपं असतं का? तसेच माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट मृदुंग महामेरू आमचे ओम महाराज ननवरे पाटील त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आदी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सगळ्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाला प्राप्त झालेलं स्वरूप. आणि या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा संपन्न होत आहे, अशा आदरणीय संप्रदायावर ज्यांचं विशेष प्रेम आहे अशा सौभाग्यवती सीमाताई संतोषरावजी बडे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा डोसा नावाचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडच्या संस्थापक अध्यक्षा सर्व आमच्या सीमाताई आहे. आणि सीमाताईंनी त्यांच्या संपूर्ण परिवारानं मन लावून कार्यक्रम आयोजित केला, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला सीमाच उरलेली नाही. माझ्या बाबा झाली बोला याची सीमेच्या पलीकडे आनंद, हे काय आनंद शब्दामध्ये प्रकट करतात. खेड्यामध्ये वगैरे कार्यक्रम करणं ठीक आहे, पण संभाजीनगरसारख्या सिटीच्या वातावरणामध्ये एवढा भव्य दिव्य धर्माचा सोहळा करणं यासाठी पैसा असून जमत नाही. हे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं, आणि असं काळीज या बडे परिवारच्या अंतकरणामध्ये आहे, म्हणून एवढा सुंदर सोहळा. विठ्ठल ताई असतील, आमचे परमार्थ स्नेह आदरणीय
API साहेब म्हणजे संतोषरावजी बडे साहेब आल्या साहेबांना बघितलं, पण इतका त्यांचा नम्र प्रेमळ स्वभाव साहेब आहे म्हणून आम्हाला तर लक्षातच आलं नाही. पण API साहेब आहेत, पोलीस स्टेशन त्यांच्या ताब्यात आहे. वर्दी कादम कशाला म्हणतात, पोलीस हे जनतेचे मित्र आहेत मायबाप, आणि लोकांच्या जीवनामध्ये दुःख अडचणी विवाद जीवनाचं सोडवण्याचं काम, या देशामध्ये शांतता व्यवस्था आणि कायदा अत्यंत संरक्षित राखण्याचं काम हे सर्व आमचे पोलीस बांधव करत असतात. असे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे असे आमचे संतोषरावजी बडे साहेब, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. साहेबांचे दुसरे बंधुराज तेही वकील आहेत, ॲडव्होकेट JB बडे साहेब असतील, तसेच हनुमंतरावजी बडे असतील, कार्यक्रमासंदर्भात संपर्क असताना आमचे बांगरदादा असतील, ही सर्वच मंडळी, समर्थ गणेश मंडळ, समर्थ नगर, उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ भेटला. आणि हे वैभव ज्यांच्या कृपेमुळे आपल्याला पाहायला मिळते असे साहेबांचे पिताश्री आदरणीय आमचे भगवान दादा. ही जुनी माणसं, वडिलांनी सप्ताह त्यांचं साहेब म्हणले आमचं हितलं पहिलं वर्ष आहे, पण आळंदी देहू पंढरीचे आमचे दादा निष्ठावंत वारकरी आहेत आणि 17 वर्ष या धर्म कार्याची परंपरा त्यांनी त्यांच्या गावाकडे चालवलेली आहे. आणि आता याही ठिकाणी ही संप्रदायाची नांदी त्यांच्या असणाऱ्या सहकार्याने संपन्न होत आहे. साहेबांवर, विकल साहेब त्यांच्या बंधूंवर हे जे संस्कार आहेत ते संस्कार कुणाचे आहेत? हे वडिलांचे आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या वडिलांची मी राशी गाते, माझ्या वडिलांची मी राशी गाते, तुझी चरण सेवा पांडुरंगा 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 उपवास तुझी चरण सेवा पांडुरंगा 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 उपवास माझ्या वडिलांची आवाज मिराशिगा देवा, बाबांच्या दादांच्या विचाराची परंपरा साहेबांनी त्यांच्या परिवाराने सर्वांनी पुढे चालवलेली आहे. म्हणून स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राची कथा असेल, हा हरिनाम संकीर्तनाचा अन्नदानाचा ज्ञानदानाचा 16 मॉनिटर लावायचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. आज एवढा भरगतचा समाज आवाज समोरून एवढा या ठिकाणी उपस्थित आहे. आज या महोत्सवाचा पहिला दिवस आहे. संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर अभंगावर असावं. या नियमाला अनुसरून नामाचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग वेडा. या जगामध्ये भगवंताचं नाम घ्यायचं मग पाऊल टाकायचं कामच होणार. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. का नाम घ्यायचं अगोदर? सकळ मंगळ निधे श्री विठ्ठलाचे नाम आले. हे मंगल आज करायचंय आणि भगवंताच्या नाम इतकी मंगल गोष्ट या जगाच्या पाठी दुसरं. ऐका, या जगामध्ये मंगलात मंगल नाम, पवित्रात पवित्र नाम, खऱ्यात खरं नाम, बऱ्यात बरं नाम, सोप्या सोपं नाम, ज्येष्ठात ज्येष्ठ नाम, श्रेष्ठात श्रेष्ठ नाम, सारासार नाम आणि मोठ्यात मोठं नाम. किती मोठे? गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ
निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा व्यापक काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आता ऐका बर का, आकाशापेक्षा मोठं भगवंताचं नाम आहे. मग तुकोबाने प्रश्न केला, महाराज आतापर्यंतचा आमचा व्यवहारात अभ्यास असा आहे, जेवढी वस्तू मोठी असेल तेवढी त्याची किंमत जास्त. VIP वस्तू घ्यायची म्हणलं की मालच मोजावं लागतो. मग नाम जर आकाशापेक्षा व्यापक आहे, इतकं मोठं नाम आहे, आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्याला घेणं ते शक्य नाही महाराज. त्या नामाचं मूल्य तर आम्हाला कळायला पाहिजे ना. ते जर अवघड असेल तर आम्हाला घेणं शक्य नाही. आम्ही सामान्य माणसं आहेत. तुकोबाने सांगितलंय का, नाम आकाशापेक्षा व्यापक आहे, पण त्या नामाची प्राइस किती? अभंगाच्या पहिल्या नाम घेताना लगे बोल, 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 नाम घेताना लगे बोल. MRP सांगा महाराज. पहिल्याच्या नाम घेता न लगे मोल. न लगे मोल या शब्दाचा अर्थ पैसाच द्यावा लागत नाही, म्हणजे फ्री, फुकट. आणि खरं सांगा, रामकृष्ण हरी मानाला काय त्रास आहे बरं? तरी बी म्हणा ना आपण. सुरू झाल्यापासून म्हणतो टाळे वाजवा, विठ्ठल म्हणा. काय काय टाळे आवाज येतात पण तोंडच उघडत नाहीत. मग जेव्हा बसल्यावर तसंच करायचं. घास घ्यायचा पण तोंडच उघडायचं ना. तिथं तर घास घ्यायचा ते मग मर्जीन काय इथं विठ्ठल म्हणल्यावर. आणि कीर्तन संपल्या कोणी पेड वाटा आण नाही, मला 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 तिथं हात चालू तोंड चालू. आणि इथं दोन्ही बंद आहे. अवजानाबाईच्या गौऱ्या विठ्ठल बोलल्या, तुकोबाऱ्यांच्या पाय खालची माथी विठ्ठल बोली, चोकोबाऱ्यांच्या हस्ती विठ्ठल बोलले. आपल्या तोंडाने तरी विठ्ठल म्हणावं. मोल नाही द्यावा लागत, ती फुकट आहे. बर फुकट अवघड असेल? अरे अवघड नाही राजा, सोपं आहे. नाम मंत्र नाही खोल. खोल नाही या शब्दाचा अर्थ ते अवघड नाही, ते सहन. अवघड कोण करत? अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता. अहो गीता अवघड आहे म्हणून तर कोणी वाचना. म्हणून तर गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी. आणि ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी समाजाला सोप्या भाषेत सांगितली तरी सुद्धा लोकांना कळले नाही. म्हणून भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. हा संतांचा अधिकार आहे. सर्वसामान्य समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानेश्वरीचं ज्ञान जावं यासाठी आपलं अखंड जीवन झिजवणारे राष्ट्रसंत आमचे भगवान बाबा. हे माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी. विश्वजना माहेश्वरी ज्ञानेश्वरी, विश्वजना माहेश्वरी, विश्वजना माहेश्वरी. हो ते हे माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी. विश्वजना माहेश्वरी, विश्वजना माहेश्वरी, माहेश्वरी. ते माय ज्ञानेश्वरी, ते माय ज्ञानेश्वरी, ते हे माय ज्ञानेश्वरी. जनाबाने सांगितलं
आणि अखंड ज्ञानेश्वरीसाठी आपलं बाबांनी जीवन झिजवलं. मायबाप बैसोने पाण्यावरी वाचले ज्ञानेश्वरी. पण ऐका, भगवान बाबा कोणाला म्हणायचं? 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्रे आणि 11 मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. आणि त्यांच्यासाठी पांडुरंग परमात्मा सुद्धा राहत होता उभा. त्यांना म्हणायचं भगवान बाबा विडल. अवघड कोण करत नाही म्हणून सोपं करण्यासाठी संत आहेत. नाम अवघड नाही म्हणजे खोल नाही, सोपं आहे. थप नाम मंत्र नाही खोल. आणि ते किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वहून. तुका म्हणे सोपे आहे सर्वहून. तुका म्हणे सोपे म्हणे सोपे आहे सर्वहून. तुका म्हणे सोपे म्हणे सोपे आहे सर्वहून. टाळ. तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वहून. तुका म्हणे सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वहून. तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्वहून. तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आहे सर्वहून. शहाणा तो धनी गेला, शहाणा तो धनी गेला, शहाणा तो धनी गेला, ही माऊली पठाडे पॅटर्न आहे. बसणारे म्हणताना का धावत ते बाई एकमेकाच्या अंगावर. आम्हाला काय येडं लागले तर आमची डुकी फिरले ते धावायला. त्याला लय घासावी लागत. इको कमी करा बोलताना. गायन वादन एवढं सोपं आहे का? जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. ताल तर त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुदेव सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळलेत आहेत. फक्त तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा. पण तो नाही रे शिकला. पकवा जाऊ बसवलं तर शाईच पाडली, पिटी बसवलं तर भाताच फोडला. येना गाळ्या दिला तर ताराच तोडल्या, टाळ दिला तर टाळात ओट गवून घेतली. तू एकाच कामाचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी. फक्त चोपा चुपी करू शकतो तू, बाकी तेरे बस के बात नाही. ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य काढून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदारच टाव करून काय चाललंय रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही. नाम किती सोपे हे चालू आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वावनी. जगात जेवढी साधनं सोपी आहे त्या सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंताचं नाम विडवलं. आता ऐका, सोपं आहे ते. काय काय माणसं म्हणजे महाराज सोपं आहे म्हणजे मग असरदार नसन हो, परिणामकारक. तो को बरं आहे म्हणले हो, फुकट आहे, अवघड नाही आणि परिणामकारक आहे. नाम असरदार आहे. काय असर करते ऐका. इको कमी ठेवायचा, डबल आवाज येऊन देऊ नका. छान आवाज आहे ह्याच्यातच ठेवा, ह्या क्वालिटीत. फक्त इको थोडा कमी करा आणि समोरून द्या फक्त. काय झालं, नाम किती असरदार आहे सांगतो, चित्त देऊन ऐका. समुद्र मंथन चालू आहे आणि समुद्र मंथनातून एक एक रत्न बाहेर निघतंय. पहिलं रत्न निघालं लक्ष्मी. लक्ष्मी हे रत्नच आहे बरं का, म्हणून तर तो कोबर आहे म्हणले. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. हा ताली ताली आवाज द्या. ताली 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 वाजवा. किसी आवे काकुलती, किसी आवे काकुलती, किसी आवे काकुलती, किसी आवे काकुलती.
तुमचे हाती तिसे यावे का कुलती. लक्ष्मी एक रत्नच आहे बरं का. त्याच्यामुळं अनेक वाक्य सांगतो. शेतकऱ्याची बायको तर खरंच साक्षात लक्ष्मी. तो म्हणता नोकरदाराची कोण आहे ती सरस्वती. बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात. महिलांना नावं ठेवण्याचा काय आपला अधिकार. आणि बरेचसे महाराज मंडळी महिलांच्या बाबतीत टीका करतात की एखादी गोष्ट सांगितल्या ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला ती गोष्ट ती सांगून टाकतात. ऐका नीट, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. देव जरी असल तरी डायरेक्ट अवतार नाही, अगोदर देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला मग अवतार प्रगट करावा लागला. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. विडवलं लक्ष्मी निघाले असे एक एक रत्न समुद्रातून निघतंय. विष हे सुद्धा एक प्रकारचं रत्नच आहे बरं का. समुद्र मंथनातून विष बाहेर निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहीत असतात. आपण जर जेवता जेवता सांगा गेलो अगं त्याचं असं असं झालं, गप्प बसा म्हणले ते जुनं झालं नवीन बोला. म्हणजे त्यांचं चॅनल कोणत्या कंपनीचं आहे बो माहीत होतं. माईक बंद करून. आणि समुद्र मंथनातून विष निघणार हे बातमी देवांच्या अगोदर देवांच्या सर्व धर्मपत्न्यांना कळाली. प्रत्येक देवांच्या बायकाने आपापल्या मालकासोबत मिटिंग घेऊन विनंती करून सांगितलं की उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघायचं नाही. लक्ष्मीने सांगितलं विष्णूला तुमच्या पाया पडते उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका. ओके. सावित्रीने सांगितलं ब्रह्मदेवाला आपलं वय झाले दाढी पिकली याडेवणी करू नका, म्हातारपणा सुखा समाधाने खापलं चार घास सुखाचं. म्हाताऱ्याने ब्रह्मदेव दाढी वगैरे पांढरे झालं बसा गप म्हणले. ओके. ब्रह्मदेव बी थांबले घरात. पार्वती बी गेली व महादेवाला सांगायला मालक तुमचा स्वभाव भोळा आहे आणि आपलं गाव लय वाईट आहे, गोड बोलून तुमचा कार्यक्रम लावते आणि ह्या गावाच्या नादाला लागू नका, आपलं सुखानं उद्याच्या दिवस फक्त घरात थांबा, माझं ईडीचं ऐका. तुमच्याकडे संसार करणं इतकं सोपं नाही, पण इतक्या दिवस मी कड लावली पण आता तरी इतक्या दिवस नाही ऐकलं पण आता तरी ऐका. महादेव म्हणले ग बस तू सांगायचं मी ऐकायचं, मी इतका बुद्धी का माझा मी स्वयंभूळ म्हणले. नाही ऐकलं बायकोचं गेले बाहेर. आता समुद्रातून निघाले विष म्हणले कोण पचवीन. आता इंद्र चंद्र ही जी देव आहेत ना ही जरा राजकारण करायचे चॅप्टर देव आहेत. ते म्हणले आपण तर नाही प्यायचं पण पाजू म्हणले कोणाला तरी. अरे म्हणले मनाने कोण पिणार नाही, पाजायचं नाही म्हणले मनाने प्यायला पाहिजे. कसं काय प्रसन्न करायचं म्हणले. कशाने प्रसन्न स्तुती करायची. कोणाची करता म्हणले. लावा विष्णूला फोन. विष्णूचा मोबाईल स्विच ऑफ. ब्रह्मदेव कवरी क्षेत्राच्या बाहेर कोणीच रेंजमध्ये नाही म्हणले. एक वाघा आलाय बाहेर. कोण. भोलेनाथ सबके बडे बाबा भगवान शिवजी. म्हणले विष पेतेन का. पिणार नाही म्हणले पाजू गोड बोलून करा स्तुती म्हणले. आले की केलं ना वर्णन. माणूस जिंकायचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे स्तुती. किती बी मूर्ख बेअक्कल माणूस असून दे त्याला फक्त म्हणायचं वाह. तो लगेच म्हणतो यांना चेहा द्या. अरे पहिली तर उदारी मी ठेव ना टपरीवाल्याची. वा म्हणलं की येड्यावानी करा फपलत असतो जरा थोडं जमीन धरून चल ना. लोक वा म्हणायलाच तुला मातीत गाडायलाच. पण आपल्याला कळलं पाहिजे ना कोणत्या अर्थाने वा म्हणतात याचं ज्याचं त्याचं जरा काहीतरी अनुमान तापमान काढलं पाहिजे ना. त्याचं काय टॅली फिली केली पाहिजे ना. लोक वाच म्हणत असतात पण आपल्याला कळलं पाहिजे आपण नेमकं कुठे विडवलं. तोंडा वा म्हणणार आपल्याला रोजचा न समोर दिस वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. पुढे गेल्या बंगारे ती त्याने तर गावचं वाटुबले केले म्हणजे हाय का नाही. कसा विश्वास ठेव. असे लोक आहेत तोंडाव एक बोलणार मागे एक बोलणार. त्याला एक प्रमाण आहे. थाप मैंद मुखीचा कोवळा मैंद मुखीचा कोवळा. कवळच बोलतात काय काय माणसं नुसतं शेंड्याच पाला पालाच हाणणार. पण भावांतरीचा निराळा करा म्हणले महादेवजींचं वर्णन. आणि केलं ना महादेवाचं वर्णन सुरू. वा 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 तुमच्यासारखा काय देव आहे का. बाकीचे फक्त देव पण तुम्ही महादेव. निमित्त चार्जिंग झाली बा महादेवाची तिथंच. काय काम नाही म्हणले अजून बरंच वर्णन राहिले. करा सुरू. अहो बाकीच्या देवांमध्ये धडाकेबाज प्रवृत्ती नाही का. सगळे देव गावात राहिलायत पण तुम्ही गावाच्या बाहेर आहे का नाही. गाव कोसाला. आणि काय तुमचे मित्रमंडळी भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती
आहे का एवढी डिरिंग? वाघाचा कातडा अंगाला गुंडळे, भस्म अंगाला लावतात. स्वर्गावरून आलेली गंगा स्वतःच्या जटेमध्ये धारण केली. काय तुमचा अधिकार? हिमालयासारखा सासरा, पार्वती सारखी धर्मपत्नी, गणपती सारखा मुलगा, कार्तिक स्वामी सारखा पुत्र रत्न, जीच वर्णन केलंय म्हणता. महादेव म्हणले विष कुठे? भास्करा म्हणले आता डोक्याच्या वरून चाललं म्हणले, आता फक्त 20 दाखवा तुम्ही. नाही गाटा हाणलं तर तिथनं पुढे बोला म्हणले. लोकांनी दाखवलं म्हणजे हे काय हितय. आणि जीच फॉर्म मध्ये गटा 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 विष प्राशन केले. जोपर्यंत विष पेत नाही तोपर्यंत बाकीची सगळी गँग तिथंच होती. पण एकदा विष संपलं बाकीच्यांनी डाव लागला म्हणले आता आपलं काम झालंय, चलो. गेले सगळे निघून माय बाप. आणि महादेवजीने डोळे उघडले आणि आजूबाजूला बघते तर कुणीच नाही, समुद्र आणि महादेव दोघच. आणि मग महादेवजीने आठवलं, सुख में सब साथे दुःख में ना कोई. अहो 10 सुरू झाला ना विषानं, त्याचा कार्यक्रम आज गेला सुरू केला. संपूर्ण शरीर तापलं माय बाप. आणि महादेवजींना शरीराच्या 10 सुरू झाला. शरीराला वेदना सुरू झाल्या, डोळ्यातून पाण्याला सुरुवात झालं. आणि आजूबाजूला बघितलं कोणीच नाही. कोण असतं संकटात तवा? कोण नाही या जगात. नोटा सब पैसे के भाई आणि दिल का साथी नहीं कोई. अपने पलों में पैसा है तो सब लोग मीठा बोले, पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे. साले सब पैसे के भाई. तुमचा खिसा जर गरम असेल तर आमची माणसं सुद्धा जवळ येते. ते म्हणतात आमच्या जवळचा पाहुणा आहे तो. आणि तुमची परिस्थिती जर बेकार असेल ना, जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही आमचा लांबून आहे, आमचा जवळून काय नातं नाही. का? धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. महादेवजींना वाईट वाटलं आणि त्यावेळेस महादेवजींना नाथबाबांचं प्रमाण आठवलं की या जगामध्ये कुणी कुणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील नागे तुटतील दागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील नागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी. कोण आहे कुणाचं या जगामध्ये मायबाप? नाही कुणाचे कुणी आवाज तुझे नवे रे कोणी. अंते जाशील प्राण्या ऐकला माझे माझे म्हणून. महादेवजींना वाईट वाटलं. शेवटी पार्वतीला फोन केला आणि पार्वतीने ओळखलं काय कुठं ना झालं. ती म्हणले घरी या, बाकीचं बघू म्हणले. अगोदर घरी या. महादेवजी आजारी पडले. अनेक औषधं घेतली पण गुणाची आहे ना. आणि कोण आजारी पडल्यावर तरी जवळची माणसं भेटा येते तर कायचं काय लोकाला काय घेणं देणे. तुम्हाला खरं सांगा. आणि माणसं आजारी पडल्यावर सफरचंद खायला नेतात. म्हणजे चांगला आहे तर पार्लेजीचा पुडा 5 रुपयाचा. आणि आजारी म्हणजे त्याला खाता येई ना, नुसता दाखवून त्याला जाळायचा आहे का? आज संघ राहणाराची 2-2 किलो वजन वाढतात पेशंट संघ. तीच दानादान चोपी द्या सफरचंद. आणि ते पेशंट नुसतं सफरचंदाकडे बघत आणि सफरचंद पेशंटकडे बघत. काय त्या पेशंटचा दवाखान्यात. आणि एक वाक्य सांगतो,
पेशंटला भेटायला माझी एक विनंती, महिला मंडळ तुम्ही थोडं जरा टाळीतच जावा दवाखान्यात वगैरे, असं जरा पेशंट चांगलं बरं झालं ना मग भेटायचं जा, नाही तर तुम्ही तसल्या टचीत घालीवचा पेशंट. कारण एखादा म्हातारा आजारी वगैरे असेल, असं खटवर पडलेलं असलं ना, महिला मंडळ जर गेल्या ना बघायला, लांब बसणार नाही, जवळ त्याच्यापाशीच खटाव आणि सुरुवातच अशा करणार. वाईट झालं, काला जगन म्हातारं नुसतं ह्यांच्याकडे बघत मलाच म्हणते ताई काय र, म्हणजे त्याला कळत सगळं, फक्त बोलता येत नसतं, ते फक्त आत्मचिंतन करत असतं, ह्यांच्या काय गप्पा चालू आहेत. तेव्हा बेकारी बाई जैशी करणे वैशी भर, अरे मारी ती का काय म्हाताराला, त्याला जरा उभारी देणारं वाक्य, बाबा तुम्ही ठीक व्हाचा आणि जरा मनानं मजबूत व्हा, पण तसलं नाही. असंच झालं आमच्या शेजाऱ्याचं. ते म्हातारा त्या बोटाकडेच बघत असता, असंच दुसऱ्या दिवशी म्हातारीवर तसंच. थोडं तुम्ही जरा ठणठणीत पेशंट झाले, महिला मंडळ जात जा. महादेवजी पडले आजारी आणि आले नारदजी भेटायला, काय देवा तब्येत करून. नारदजींना देव म्हणले तुम्ही ग बसा, तुम्ही तर आमचा कार्यक्रम केला या, तुम्ही बी ह्या प्लॅनिंग मध्ये होता, फक्त आम्हाला आता उघड बोलता येईना, नाही तर तुम्ही तर खरी गेम केली आमच्यावर, तुम्ही ग बसा म्हणले. आपण म्हणले दवाखाना काहीच सांगू नका, सगळं करून बसलोय, तिळ मात्र कोणाचा फरक आला नाही. नारदजी म्हणले मी एक औषध सांगू का? महादेवजी म्हणले गोणी येईन का? नारदजी म्हणले 100%. महादेव म्हणले मग किंमत लय असन. अहो किंमतच नाही म्हणले, फुकट आहे. फुकट म्हणलं की महादेवजी उठूनच बसले, निम दुखणच बरं झालं. फुकट सापडल्यावर काय सोपं का? सांगा ना लवकर औषध. महर्षी नारदजींनी भगवान शिवजींना शरीराचा दाह शांत होण्यासाठी जे औषध सांगितलं तुकोबाऱ्या ते दुसऱ्या चरणात सांगतात. दोची अक्षराचे नाम, दोची अक्षराचे नाम, दोची अक्षराचे काम, 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 दोची अक्षराचे काम. दुसऱ्या चरणात औषध आहे बरं का. दोची अक्षराचे काम, आवाज मॉनिटर उच्चारावे राम राम. तुम्ही राम नामाचं चिंतन करा, हे औषध आहे. गुण आला का नाही? आला. शिव हाला हले तापला, तोही राम नामे शीतल झाला. दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम. रामाशिवाय भारत देशाची व्याख्या परिपूर्णच होऊ शकत नाही. अहो वारकरी समृद्ध इष्ट देवता पांडुरंग परमात्मा आहे, पण कीर्तनाची सुरुवात कोणत्या शब्दाने? राम कृष्ण हरे राम. आणि भजनाचा शेवट सुद्धा काय? ज्ञानदेव तुका राम. सुरुवात बी राम, शेवट आहे राम. सकाळी सकाळी गावात ग्रामदैवताचं माणूस दर्शन घ्यायला राम राम, सुरुवात बी राम शब्दाने. आणि माणसाच्या आयुष्यात शेवट सुद्धा राम नाम सत्य हे. सुरुवात बी राम, शेवट बी राम, फक्त मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे मायबाप. पण रामाशिवाय भारताची संस्कृती, भारताचं चारित्र्य आणि भारत देशाची व्याख्या परिपूर्ण होऊ शकत नाही. दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम. पुन्हा 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 तुकोबारे म्हणतात त्या रामनामाचं चिंतन. तुकोबाने किती चिंतन केलं. गोविंद गोविंद मना लागले या छंद, रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवत. किती भजन आहे. माझी मदत झाली, माझी मदत झाली, माझी मदत झाली. आ ना व रवाचा, आ ना व रवाचा, आ ना व
माझी मदत झाली माझी मदत झाली माझी छंदया नामाचा घेतला से छंदया नामाचा घेतला से माझी मदत झाली माझी मदत झाली माझी मदत झाली आ ना व वाचा आ ना व वाचा आ ना व वाचा माझी मदत झाली माझी मदत झाली माझी मदत झाली आ ना व वाचा आ ना व वाचा आ ना व वाचा माझी मदत झाली माझी मदत झाली कंट्रोलच्या बाहेर विषय गेलाय म्हणले आता वाणीचा हो तुकोबारांच्या माझ्या वाचेवर आता कंट्रोल राहिलं ना अनावर या शब्दाचा अर्थ कंट्रोलच्या बाहेर माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला अखंड भजन तुकोबारांचं काय भजन केलं उच्चारावे राम राम रामनामाचं चिंतन आपल्याही जीवनामध्ये घडावं ऐका रामनामाची ताकद काय झालं दगडावर रामलेलं दगड पाण्यात फेकली दगड तरले त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि दिला व्हॉट्सअपला टाकून संभाजीनगर आणि समर्थनगर मोबाईल होता का त्यावेळेस आता मोबाईलने माणसं हँग झाली व 24 तास त्याच्यात बोट घालते माणसासाठी मोबाईल का मोबाईलसाठी माणूस हीच काढायला तयार नाही उठसूच त्याच्यात डोकं फार अवघड झाले त्या मोबाईलने जरूर वापरा पण मर्यादा नावाची काहीतरी गोष्ट आयुष्याला घालून नेम घालून द्या बातमी सगळीकडे व्हायरल झाली की रामनामाने दगड तर त्यात लंकेतल्या राक्षसांपर्यंत बातमी त्यांच्या कानावर गेली की रामनामाने दगड तर त्यात राक्षसांनी मीटिंग घेतली म्हणले विषय संपला रावणाच्या पार्टीत राहायचं नाही जिवंत राहायचे असेल तर धडक पार्टी बदलायची ही फुटाफुटी आताची नाही पहिल्यापासूनच आहे काय म्हणले हे रावण करीन माझ्यानं आपल्याला देईन तो भला म्हणले कार्यकर्त्याचा मोकार हलय नाही तरी ते कार्यकर्त्याचं हालच असतात मग ती नुसती व्हाय 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 करू करू ज्या माल दुसरी दाबी त्यात वरती आणि ती म्हणले नको सरळ म्हणले प्रवेश जाहीर का रामनामाने दगड तरतात आणि त्यांची मंडळी आपल्या मालकाने इकडे चुरून आले काय अक्कल आहे का कुणाशी वैर घ्यावं ती काढला रावणावर मोर्चा त्याच्यातलं एक जण मला आपण फुटू म्हणले फुटण्याबद्दल काय म्हणणं नाही फुटल्याशिवाय प्रगती बी होत नाही आयुष्यात जरूर फुटू आपण पण सांगून फुटू म्हणले हो आज गुपचूप पार्ट्या बदलण्यात काय मजा जरा थोडा मेळावा फिळावा आधी आपण शक्ती प्रदर्शन करून मग फुटू काढला ना मोर्चा रावण सरकार आमच्या मागण्या मान्य करा रावण म्हणला बोला रामनामाने दगड तरत्यात तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे हे बघा व्हॉट्सअप फोटो आलाय रावण म्हणला पुराव्यानिशीच आल्यात की र काय म्हणणं काहीच नाही रामनामाने दगड तरत्यात रावण म्हणत मला नमक हरामा हो माझच खाता आणि माझ्यावरच मोर्चे काढता कुत्र ओळखत नव्हतं तुम्हाला पण तुमची घरं सोन्याची केली काहींची चांदीची काहींची पितळाची तुम्हाला इतकं सहकार्य करून तुम्ही जर माझ्या मोर्चाकडेच असताल अरे लाजाबर फक्त मनात ओपन बोलून काय कार्यकर्ते ग्रामपंचायतच्या तोंडा फुटल्यावर इलेक्शन कसं लढायचं आता पुढून युद्ध करायचं टाइम आहे की रावण म्हणला नमक हराम तुम्हाला दाखवतो म्हणले माझंच मीठ खाल्लेलं माझ्यावर दा होता काय तुमच्यात ताकद आहे का अरे ताकद काय करता तुम्हाला नेमकं म्हणणं काहीच नाही रामनामाने दगड तरत्यात तुम्ही पाण्यावर दगड तारूच शकतात का रावण म्हणला असं आहे का बर अरे मी लंका सोन्याची करतो 33 कोटी देवबंदी शाळेत ठेवतो मग मला एवढं जमत नाही धूर्त राजकारणी होता अत्यंत हुशार त्याने सांगितलंय फक्त रामातच ती ताकद आहे का काय मला बी रावण म्हणतेत रावण एक सोपा होता काय 80,000 बायका 1 लाख मुलं 1.25 लाख ना तो 1.5 लाख पण तू त्याला रेशन कार्ड गहू किती मिळत असेल ती काय पिवळ्या कोकणातलं होतं लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरणारातलं होतं का काय दवा बहिणी बी चांगल्या आल्यात आज भरभरून आल्यात लाडक्या बहिणी 9-9 हजार घेऊन आल्यात कीर्तनाला इतक्या सोप्यात का ह्या एकच हप्ता लेट झालता तर परत मरायला लागल्या होत्या
मलाच काय काय फोन करायचा, माऊली पुढचा हप्ता कधी? आता म्हणलं मी मंत्रिमंडळात आहे का? त्यांचा तर विस्तार फिस्तार होऊन दे की, त्यांचाच मेळ बसा नाही, त्यांची जी इतके आले तर त्यांनाच कळा ना कोणाला बसवा कोणाला रुसवा. हो बहिणीने काही कमी आशीर्वाद दिला का भावांना? बरोबरून लाडकी बहीण आणि लाडका दाजी मेला कागद वागू वागू, जाशी तू ये घरी, जाशी तू ये घरी. त्याला वाटायचं तेवढंच आपल्याला प्यायला होत्या 1,500 महिन्याला. तुला कुठं 1.5 पुढं तुझं वनडेचं टार्गेट आहे 1.5चं. मित्रच तो इतके माशावणी गोंग 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 तुझ्याकडे करतात ते तुला काही जगून देणार आहेत का तुझी जमिनी इकल्याशिवाय? लाडका दाजी लाडकी बहीण. रावण काय इतका सोपा होता का? मी सुद्धा पाण्यात दगड तारू शकतो. हा ना म्हणले तसले शब्दावर आश्वासन फिश्वासनाचं दिवस गेलं म्हणले. आता नाही, प्रॅक्टिकल लगेच. चलो, त्यांचा तिकडून शितून ह्यांचा हिकडून शितू. रावण बी हुशार होता, मुरब्बी राजकारणी. त्याला माहिती ना कोणची परिस्थिती कशी हँडल करायची. शांत डोक्याने काम करणार होता. नुसता कालवा करून उपयोग ना आयुष्यात. कोणती परिस्थिती हँडल करून नेता आली पाहिजे. शांत चित्ताने थुरत होता माहिती. चला रे महाग त्याचं लटांबळण तीन सगळे गँग रावणाची. रावणाने दगड हातात घेतला आणि दगड पाण्यात फेकला. ऐका, रावणाच्या हातून सुद्धा पाण्यामध्ये दगड तरला, बुडाला नाही. आणि दगड तरल्यावर मग बाकीचे म्हणले बस लाट कुणाची असू द्या म्हणले, नंबर आपलाच लागणार. तुम्ही सर्वेवर जाऊ नका म्हणले रे. सूत्र सुद्धा कधी कधी जागेवर ठरवतात म्हणले, सूत्रावर नाही म्हणले. विजय आपलाच पक्का म्हणले. अरे ह्यो तरी काय सोपा आहे का? रावणाच्या हातून दगड तो त्याच्यातलं एक म्हणलं दगड हा मोकळा तरतोय रे, ह्याच्यावर बसल्यावर बुडन. म्हणजे लोक किती डोकं लावत्या सांगता येत नाही. एखाद्याची परीक्षा घ्यायची म्हणली की पारा सत्व परीक्षाच. रावण म्हणला बसून बघा. एक जण गेला बसला तरी बी बोलला ना. बस म्हणले. आता जर कोण बोललं ना म्हणले हानीनच म्हणले. आता म्हणले आता बाद झालं म्हणले. ह्याच्या पुढं आता वार्षिकच्या नंतर कसली परीक्षा, आता सुट्ट्या लागल्या म्हणले उन्हाळ्याच्या. आता बस परीक्षा संपल्या. मग बाकीचे इतके खुश. बस म्हणले आता पार्टी फिरटी काहीच बदलायची नाही, मरेपर्यंत निष्ठावान राहायचं. पण मग बाकीचे म्हणले नाही आज मिरवणूक झालीच पाहिजे म्हणजे. इतका आनंद असतो. डीजे मग काय पेताडांना धारून जेसीबीने गुलालन तीन काय सोपा धिंगा नाही का. मिरवणूक संपली. रावण घरी गेला, जेवण करायला बसला. धर्मपत्नी आली. मंदोदरी म्हणली मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा? मुद्द्यालाच गाठलं. आणि तुम्ही गावात किती कडक टोप्या घालून गप्पा आणा, तुमची खरी क्वालिटी ह्यांनाच माहीत असते. धर्मपत्नीला हा आपला मालक कुठपर्यंत डिअरिंग करू शकतो आणि त्याचं करेज काय, धैर्य मालकीनेला माहीत असतं. ती म्हणली नाही 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 नाही. ती डायरेक्ट म्हणली मालक तुम्हाला माहिती मला बी माहिती तुम्ही इतके पापीत. सरळच म्हणली म्हण तुमच्या हातून दगड तार. रावण म्हणला तो अगदी खरं बोलती, खरंच तारणार नाही. तारला कस काय? रावण म्हणला मरण पण तुला सांगणार ना. तुला नाही रे सांगावंच लागेल. आता पती पत्नीमध्ये एक विचार असावा. एक विचार असतो पण नवीन नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलते मालकाला. एव्हा तेव्हा नुसता अनुस्वरच मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का, कशाला जेवण. ती शुद्ध भाषा ऐकून त्याचं पोट भरतंय. नवीन नवीन अहो ऐकलं का, अरे बहिर रे का काय. ती सरळ बोलायचं आपली काय बोली भाषा असेल तसं. उगं काहीतरी अनुस्वर दिले कुठं भाषा शुद्ध होत असते का? वर्षभर म्हणते जेवायचे का, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. आला का मूळ स्वभाव परत. आणि 3 वर्षाने म्हणते हाताने घेऊन गिळा. ह्यो म्हणतो दिंडी कवा निघायची र, दिंडीत मरतो पण घरात नको रे. सुखाने नसल्या काय उपयोग. पती पत्नीत एक विचार पाहिजे माय बाबा. ज्या ठिकाणी एक विचार आहे त्या ठिकाणी त्या घरामध्ये गोकुळासारखं आनंदी वातावरण असतं. मंदोदरी म्हणली नाही हे शक्यच नाही. कस काय तरला सांगा. रावण म्हणलं हो तुला सांगतो पण कोणाला सांगायचं. ते म्हणले कोणाला सांगितलं पण मला सांगा तुमच्या हातून दगड कस काय. रावण म्हणला मंदोदरी आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून राजकारण केलंय. ती माहिती म्हणले पण काय केलंय ती सांगा ना. मी समुद्र किनारा गेलो, दगड हातात घेतला, मला माहिती आहे माझ्या हातून दगड बुडणार आहे. पण मी त्या दगडाला शपथ घेतली, दगडा जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ. रावणानं दगडाला दगड पाण्यात बुडू नये म्हणून राम नामाची शपथ घातली. रावणाच्या हातून दगड तारला. ऐका, संतानं भक्तानं वैष्णवानं त्या नामावर विश्वास ठेवले ते फळ देतं यात नवल नाही.
कट्टर दुश्मन आहे, शत्रू विरोधक आहे. पण त्या रावणानं जर राम नामा विश्वास टाकला तर रावणाचा हक्क सुद्धा पाण्यावर दगड तरला. ही राम नामाची ताकद आहे आणि ते नाम घ्यायला जात पात धर्म भेद पंत लागत नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं, गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. मॉनिटर राहू द्या. टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतं. हे जे कार्य चाललं धर्म कार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं एकदा ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका. सैन्य कसं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटेपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशाच्या माझ्या पवित्र भारताकडून शिकावी. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्याने संस्कार घडते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 आवाज
ताली 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 जित आनंदाने नांद होती प्रजा जिथे नांदाने नांद होती प्रजा समाज म्हणत होता जाता राजा म्हणत होता जाता राजा सर्व जाती धर्म केला बाजा बाजा सर्व जाती धर्म केला माझी जाऊने जिजाऊने 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 सुंदर शिवाजी राजा जिजाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की सदानंद महाराजांनी मुखातून शंकाचा आवाज काढला माहिती हे असे छत्रपतीचे मावळे ते सगळे पडलं आता आली शिवजयंती जवळ हळूहळू वातावरण गरम होत चाललं राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे तुझी राजेंची आहे आम्हाला मान्य आहे पण तू काय फक्त बिड्या फुकायला बाटल्या मोकळ्या करायला आई बाप हाणायला डहाबे मोकळे करायला डीजे वाल्याला घाबरायला का राजेंचे विचार तुमच्या जीवनात ठेवा तर तुम्ही खऱ्या रत्न छत्रपतींचे मावळे आज या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे मायबाप आणि अलीकडे भगवान बाबाचा फोटो ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन आहे हे सध्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ना ते महाराष्ट्राची व्याख्या असू शकत नाही जातपात धर्म ह्याच्या पलीकडे गेलेला महाराष्ट्र आहे आणि वारकरी संप्रदायाने कधी जातपात मानलेलीच नाही आज इथं एवढा हजारो समाज आहे इथं काय फक्त एका समाजाची माणसं नाहीत वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या जातीची माणसं आपण मांडीला आणून बसलोय ज्ञानोबा तुकोबाची कृपा हे भगवान बाबाच्या विचाराची ताकद आहे कोणत्या संतांनी महापुरुषांनी जातीवाद केलेला नाही पण महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा आपण केलेला अपमान आहे विडवलं शिवजयंती आले की मराठा समाजानंच पुढं व्हायचं भगवान बाबांची जयंती पुण्यतिथी आली की वंजारी समाजानंच करायची सावताबाबा म्हणलं की माळी समाजानं आहिल्या देवी म्हणले की धनगर समाजानं अहो महापुरुषाला जातीत वाटून घेतला ही महाराष्ट्राच्या विकासाची दिशा होऊ शकते का अजिबात नाही अहो साधूंनी संतांनी छत्रपतींनी बाबांनी सगळ्याला सोबत घेऊन कार्य केले सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि हे विचार आज या बडे परिवाराच्या असणाऱ्या धर्म मंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अरे 394 वर्ष झालं अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती 18 बगड जातीला समाज म्हणजे राजांची प्रेमन करतो आरती राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती म्हणून माझी तरुण मुलांना विनंती परमार्थ तरुणपणात करा तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो महान तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान तरुण मुलांना विनंती कष्ट करा नीती ठेवा स्वाभिमान ठेवा विचार उच्च ठेवा आई वडिलाची सेवा करा निर्व्यसनी जीवन जगा तर तुमचे लग्न होते हो लग्नाचं लय अवघड झाले आता सध्या गावागावातला जर सगळ्यात मोठा जटिल प्रश्न कोणता असेल सध्या पाण्याचा प्रश्न नाही पैशाचा प्रश्न नाही अन्नधान्याचा प्रश्न नाही प्रश्न एकच बायकाच मिळाना आम्हालाच काय काय म्हणतात महाराज आमच्या पोराला पोरगी बघा आम्हाला तेवढेच धंदेत का आमचाच प्रवास आम्हाला उरकणा आणि काय पोरांचे बाप मध्येच गप्पा हाणतात आलते परवा दिवशी पाहुणं पण आम्हाला ते स्थळच पसंत नाही टापा हाणू नको पाहुणेच आले नव्हते आले नाही तर येणार नाही आलं तरी खाऊन जाते आणि परत मिस कॉल सुद्धा देणार नाही तुझं पोरगच त्या लायकीचं नाही तर कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे मला एक सांगा डॉक्टरला बायको मिळाना घडलं का कधी PSला बायको मिळाना घडलं का अशी आली का बातमी कधी बायका कोणाला मिळणार बोंबलत फिरणार ना थोबाडात मावा ढाब्यावर जातो 10 रुपये तो आई संघ भांडणं बापा संघ भांडणं गावात वाद करायचा कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे तुला बघितलं तरी DJ वाला सुद्धा घाम सुटतोय असलं तुझं पेले अंग हालिवतोय ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागण्या मान्य करा कलेक्टर म्हणले बोला काय मागण्यात म्हणजे आम्हाला बायका द्या ते काय रेशन कार्डला गहू तांदूळ का काय तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय करताय क्वालिटी कमवा ना
आणि माझे ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी एक विनंती सांगणे, लग्न जमिताने मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. हा खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे, पोराची नाही. व पोराची जुळतीच कसले बी असू द्या, त्याचं ह्या दोघींच्या मध्ये लय हाल होत्यात. त्या आईकडे गेले की आईसारखंच बोलवतो, आईला म्हणतो तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतो तुझंच खरं आहे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग, मित्रांना फोन करावतो ती प्यायला पैसे मागत येते. म्हणजे त्याला कोणीकडूनच सुधारणा नाही, ते जॅम झालं या मॉनिटर लावायचं. त्या मुलांना तीनच वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. निर्व्यसनी जीवन जगा. तरुण व्यसन फॅशन वाईट वक्ता दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन, गुटखा खाल्ला तोंड फुटून, दारू पेल्याले वर फुटून, चांगल्या कामात आला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवा. नाही तर सुरुवातीला 5 ताटे तुमच्या वळकांना आडी, दारूच लातन गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावून त्या दारूला काडी, धरण्यानं मग तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. दारू गांजा हो जाती है, दारू गांजा दारू गांजा मत पे यारू अक्कल गुंग हो जाती. आपल्याच खिशातला पैसा संपवून आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यात काय अर्थ आहे का? निर्व्यसनी जीवन जगा हे तरुण मुलाला विनंती. कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं आयुष्यात मोठी होईल. घाम गाळा, साधना करा, तपश्चर्या करा, देवाला द्यावंच लागल. आज साहेब API पदावर त्यांनी सगळा पदभार स्वीकारलेला आहे. या अभ्यासाची ताकद आहे. फुकट कोण अशी आयुष्यामध्ये अभ्यास केल्याशिवाय मोठेपणाच मिळू शकत नाही. प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास पाहिजे. ज्ञानोबा म्हणत अभ्यासावनी गहन पारतामक ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून जीवनामध्ये अभ्यास करा, कष्ट करा. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी क आहे. आधी काम करा आणि मग खा. ख. आणि मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. गर्व झाला की 100% घसरणार. घ घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल, कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. आणि जे कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळका असावं पण जळक नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच येते. त्याचे लक्षणं सांग. पोटात दुखणे, मळमळ होणे, कर्मच नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, जळक्या रोगाचे लक्षण आहेत. औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू, डॉक्टरचं नाव आहे तुकोबार, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध. त्याच्यातले एकच गुळी घ्यायचे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळन, येवनी गोपाळ राहे तिथे. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का? जळू नका. ज. म्हणजे कधी कुणावर जळाला नाही, दिवसात त्याची झाडा जडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राट, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाटत, तरबेज असेल थकू नका. थ. यश मिळन पण जरा दमदारा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त थ द ध न. एवढेच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला आता. हा सगळेच एकदा सांगितले बी लोड येत असतो. हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लई गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते. त्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पण सुरुवात काय? कष्ट करा. आणि कष्टातून साहेब असतील, सीमाताई असतील, त्यांचे बंधू ॲडव्होकेट, हे सगळे अभ्यासाची साधनं. देव कोणालाही देत नाही म्हणून. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये, पोलीस क्षेत्रामध्ये साहेब असून सुद्धा
संप्रदायाविषयी इतकी आवड हे फार विशेष आहे. आज या ठिकाणी हा भक्ती शक्तीचा संगम, वर्धेतली माणसं एक सरकारी आणि एक वारकरी असा संगम या ठिकाणी मायबाप आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे असे कार्यक्रम, हे भजन पूजन कुठेही होत नाही. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवान माणसं असावं लागतात. ही टाळ काय कुठंच वाज, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन धनती टाळ. हे परिवार भाग्यवान आहे ना, अण्णावाचे बडे आणि काम बी बडेच, छोटे काम नाही बडेच काम. म्हणून तर एवढा मोठा हा भव्य दिव्य सोहळा, स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राची कथा आणि साठी महाराजांच्या अमृतवाणीतून आपण श्रवण करतोय मायबाप. आणि काय ताकद आहे मायबाप. आता भय नाही आईशी वाटे जीवा, आणि घडली या सेवा समर्थाची. समर्थाची सेवा जर घडली तर जीवनामध्ये त्यांनी जर एकदा कृपा कटाक्ष निहाळलेले, आपले आपदे वैसवले, हा साधूचा अधिकार आहे. आणि अशा कथा असेल, कीर्तन असेल, अन्नदान असेल, असा हा सुंदर त्रिवेणी संगम या परिवारानं घडून आणलेला आहे. आणि हे कार्य करण्यासाठी नाही वर्णधर्म याते ना मी अवघेचे तरी सगळ्यांचा उद्धार हो. ऐका तुकोबाऱ्या सांगतात, अख्खं जग ज्या परब्रह्माच्या मागं धावतंय ते परब्रह्म भगवंताचं चैतन्य सुद्धा नामाच्या ठिकाणी मुक्कामाला राहते. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे नाम, 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 तुका म्हणे नाम. चैतन्य हे निज नाम, चैतन्य हे निज नाम, तो जियाच्या राज काम, तो जियाच्या राज काम. उच्चारावे राम नाम, उच्चारावे, उच्चारावे, उच्चारावे राम नाम. उच्चारावे राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम, राम नाम, राम नाम. उच्चारावे, उच्चारावे राम नाम, राम नाम, राम नाम, राम, राम नाम. क्या बात है. आहा.
चैतन्य हे निजधाम, भगवंताचं नाम हे चैतन्याचं सुद्धा राहण्याचं ठिकाण आहे, असा अभंगाचा भावार्थ आवाज कमी मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरे, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदने भाऊ, त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचे योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबराय तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरात तर नक्की आपल्याला विनंती, एक दिवस सदीच्या भेट देण्यासाठी नक्की कर्जतला या, किंवा पुढच्या महिन्यामध्ये 6 मार्च ते 9 मार्च भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय दर्जाचा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला एक दिवस ज्यांना शक्य होईल त्यांनी भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबराय तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत, हजारो झाडे, अगदी नंदनवनात आले नव्हतं एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. सुंदर कार्यक्रमाचे नियोजन समस्त बडे परिवार, सौभाग्यवती आमच्या सीमाताईजी संतोषरावजी बडे असतील, आदरणीय आमचे API साहेब संतोषरावजी बडे असतील, त्यांचे सर्व बंधू, आणि समाजकारण करताना, धर्मसेवा करत असताना संप्रदायाची कास धरून एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि समाजाविषयी अत्यंत आपुलकीचं नातं त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. आणि अशा माणसाची समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सुद्धा अशी माणसं असावीत, त्याच वेळेस त्या विभागाचा, त्या गावचा, त्या परिसराचा विकास होत असतो. आणि अशीच ही देशाची, धर्माची, संप्रदायाची सेवा या बडे परिवाराच्या हातून घडावी अशी मी ज्ञानोबराय तुकोबाऱ्यांच्या ह्याच्याने प्रार्थना करतो. आणि या सगळ्या परिवारावर संस्कार ज्यांनी या ठिकाणी प्रेरित केले असे आदरणीय आमचे भगवान दादा, अशी जुनी माणसं पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या आजोबाची आठवण येते. अशाच गुलाबी फेटा होता आमच्या आजोबांना सुद्धा. हे जुनी माणसं, शाळेत शिक्षण त्यांचं कमी असेल पण संस्काराच्या, संस्कृतीच्या आणि व्यवहार ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचा हात आजही आपण धरू शकत नाही, अशी तज्ज्ञ माणसं. आणि हे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये बाबांनी परावर्तित केले. धन्य माता पिता तयाच्या. या निमित्तानं सुंदर असे गायनाची साथ आमचे सदानंद महाराज असतील, किलारी गुरुजी असतील, शत्रुघ्न महाराजांनी सुंदर मृदुंगाची साथ केली. नंतर ज्यांनी मृदुंग वाजवला असे ओम महाराज, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. मृदुंगाचार्य हरिभक्तपराय उमेश महाराज, ज्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेला हे सर्व बालगोपाळ आहेत, उमेश महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सर्व संयोजक, आयोजक सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. महाराज